राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून या योजनेवरून महाराष्ट्रात चांगलंच वातावरण तापलंय। दरम्यान या योजनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। मुंबईतील एका सीए कडून या योजनेविरोधात याचिका दाखल करण्यात आली। पाहूया या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। त्यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे। 2 महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील, महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील। कपटी सावत्र भाऊ या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून प्रयत्न करतात। 2.5 कोटी 3 कोटी रुपयाचा स्टेज लावलेले आहे तुम्ही। त्या पैशातून हे लोकांना द्यायला पाहिजे होतं ना का तुम्हाला फक्त आपल्या राजनीतिकसाठी हे सगळं कार्यक्रम करायचे आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय। लाडकी बहीण योजनेला आता मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। नवी मुंबईतील एका सीए कडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। मात्र या याचिकेवर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे। या याचिकेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत। येत्या विधानसभा इलेक्शन्सला डोळ्यासमोर ठेवून ही योजना आलेली आहे। 4,700 कोटीचा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे। मोठा लोन असूनही सुद्धा नवीन योजना हे राज्य सरकार एक टॅक्स पेअर्सच्या कॉस्टवरती, आमच्या जेवावरती हे पैसे जे आम्ही आत्ताच टॅक्स पेअर्स 31 जुलैला आपल्या देशाच्या विकासासाठी आम्ही टॅक्स पे करतो, नाही ते हे अशा इररॅशनल जे कॅश बेनिफिट्स आहे त्यासाठी आम्ही टॅक्स पे करत नाही, राज्याच्या विकासासाठी टॅक्स पे करतो। हे यासाठी आम्ही जनहित याचिका दाखल केलेली आहे। हे सावत्र कपटी सावत्र भाऊ या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून प्रयत्न करतात, कोर्टात जात आहेत, कोर्टात पाठवत आहेत आणि या लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडली पाहिजे, बंद झाली पाहिजे असा प्रयत्न करतात। लाडकी बहीण योजनेला हायकोर्टात आव्हान देण्यामागचं कारण काय त्यावर एक नजर टाकूयात। लाडकी बहीण योजनेविरोधात नवी मुंबईतील एका सीए कडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका। योजनेवर बराच पैसा खर्च होणार असल्यानं या योजनेला स्थगिती देण्यात यावी अशी याचिकेत मागणी। लाडकी बहीण योजना ही तर करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे, त्यामुळे तिजोरीवर आर्थिक भार पडत असल्याचा याचिकेत दावा। लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची एवढी घाई का, कोर्टाचा याचिकाकर्त्याला सवाल। दरम्यान या याचिकेवर मंगळवारी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार। लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरत टीकास्त्र डागलंय। दरम्यान राऊतांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या टीकेनंतर सत्ताधारीही चांगलेच आक्रमक झाले आहेत। महायुतीच्या नेत्यांकडून संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। निवडणुकीचे 2 महिने आहेत, त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही। हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे। 2 महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील, महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील। 2 दिवस माझी बदनामी केली गेली की बाबा अर्थ विभागाच्या असं मत होतं तरी ही योजना दिली, फंड्स नाही। दादांत खोटी बातमी, एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन लोकांच्या गैरसमज निर्माण करायचा हा चुनावी जुमला आहे। हे अमकच आहे, हे तमकच आहे। आमचे बघा आता ऑगस्ट महिन्यामध्ये 2 महिन्याचे पैसे आमच्या माय भगिनींना, माय माऊलींना, मुलींना आमच्या त्या ठिकाणी जातील। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील आदर्श बँक घोटाळा प्रकरणावरून लाडकी बहीण योजनेवर टीका केली। लाडक्या बहिणींप्रमाणे आदर्श बँकेतील खातेदारांना न्याय देण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे। इतके मंत्री आणि मोठे नेते असून सुद्धा हे गोरगरीब लोकांच्या बाबतीत कोणी विचार करत नाही आणि तिथे तुम्ही 1 लाख महिलांना इकट्ठा केलेले आहे की हे सगळे माझे लाडली बहीण आहे। 2.5 कोटी 3 कोटी रुपयाचा स्टेज लावलेले आहे तुम्ही। त्या पैशातून हे लोकांना द्यायला पाहिजे होतं ना का तुम्हाला फक्त आपल्या राजनीतिकसाठी हे सगळं कार्यक्रम करायचे आहे? लाडकी बहीण बरोबर आदर्श बँकेतील खातेदारांना देखील न्याय द्या अशी जलील यांची मागणी आहे। लाडकी बहीण योजनेवरून मागील काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलंच रंगलंय। आता या योजनेला कोर्टात आव्हान देण्यात आलंय।
त्यामुळे मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.